हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहूयात चालू घडामोडी. पहिला आजचा आपला प्रश्न पहा. द्विपक्षीय मालिकेसाठी आयसीसीने प्रथम महिला तटस्थ पंच म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? याचे 4 ऑप्शन तुमच्या समोर दिसत असतील. याच्यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कोणता? ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो आहे शू रेडफर्न यांना असणारे आयसीसीने प्रथम महिला पंच म्हणून असणारे या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेले चांद-E6 मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे? याचे 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चीन हे आहे. ठीक आहे, पाहूयात पुढचा प्रश्न. कोणत्या आयआयटीने अलीकडेच ई मोबिलिटी सिम्युलेशन लॅबची स्थापना करण्यासाठी अल्टेअरशी सहकार्य केले आहे? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे आयआयटी मद्रास यांनी असणारे ई मोबिलिटी सिम्युलेशन लॅबची स्थापना करण्यासाठी अल्टेअरशी सहकार्य केलेले आहे, म्हणजे करार केलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने शैक्षणिक परिवर्तनासाठी माझी शाळा माझा अभिमान ही मोहीम सुरू केली आहे? तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश या राज्याने माझी शाळा माझा अभिमान ही मोहीम सुरू केलेली आहे. एक प्रश्न विचारून सोडतो. माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान कोणत्या राज्याचे आहे? याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. पुढचा प्रश्न. 19वी नॉन अलाइंड मुवमेंट म्हणजे नाम शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? 4 पर्याय आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंपाला या ठिकाणी ही शिखर परिषद 19वी नाम शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पाहूयात पुढचा प्रश्न. नुकतेच प्रकाशित झालेल्या वाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एस जयशंकर जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. यांनी असणारं वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न. विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती कोणाची करण्यात आलेली आहे? सोनू सूद, अमिताभ शहा, उज्ज्वल पाटणी, संदीप माहेश्वरी. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमिताभ शहा हे याचं योग्य उत्तर आहे. आणि अमिताभ शहा हे त्या ठिकाणी एक मोटिवेशनल स्पीकर त्याचबरोबर युवा मोटिवेशनल स्पीकरचे संस्थापक असणारे आहेत. पुढचा प्रश्न 8 नंबरचा. पश्चिम बंगाल सरकारने कोणत्या नदीच्या काठावर चहाचे उद्यान विकसित करण्याची योजना आखली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हुगळी नदीच्या काठावर त्या ठिकाणी चहाचे उद्यान विकसित करण्याची योजना आखली आहे. पुढचा प्रश्न. नुकतेच 2023 चा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे शीरसेंधू मुखोपाध्याय हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगाली या भाषेतले हे असणारे प्रसिद्ध लेखक आहेत ज्यांना 2023 चा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. बातमीत नुकत्याच नमूद केलेल्या ई जागृती पोर्टलचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? बघा वाचा. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्राहक विवाद निवारण सुलभ करण्यासाठी ई जागृती पोर्टल हे असणार त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला कुस्कुटा डोडर म्हणजे काय? तर कुस्कुटा डोडर म्हणजे नेमकं काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे, कारण हे अलीकडे फार चर्चेमध्ये होतं. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आक्रमक तण असणार आहे. पुढचा प्रश्न 12व्या नंबरचा. बघा
अलीकडेच वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये कोणत्या देशाने AI पॉवर्ड सरकारी सेवांसाठी नवा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार जिंकला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत या देशाने वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये AI पॉवर्ड सरकारीसाठीचा नववा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न 13व्या नंबरचा, कोणत्या राज्य सरकारने अधिकृतपणे काजी नेमू हे राज्य फळ म्हणून घोषित केले आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम या राज्याने काजी नेमू या फळाला त्यांचे राज्यफळ म्हणून दर्जा दिलेला आहे, अधिकृतपणे घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच UPI पेमेंट प्रणाली कोणत्या 2 देशांमध्ये सुरू करण्यात आली आहे? भारताची ही UPI पेमेंट प्रणाली आहे, NPCI च्या माध्यमातून ही चालवली जाते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रीलंका आणि मॉरिशस या देशामध्ये UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही मला UPI चा फुल फॉर्म काय आहे याचं मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला अलास्का फॉक्स म्हणजे काय आहे? 4 पर्याय, याच्यापैकी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, DNA विषाणू आहे. काय आहे? DNA विषाणू असणारा हा आहे. 20 प्रश्न पाहणार आहोत, 5 प्रश्न राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न, अलीकडे बातम्यामध्ये दिसलेली फास्ट टेलिस्कोप कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? बघा, काल आपण फास्टॅग बद्दल प्रश्न पाहिला होता की फास्टॅग प्रणाली नेमकी त्या ठिकाणी कोणत्या फ्रिक्वेन्सीवर चालते? त्याचं उत्तर रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखतं. आज विचारलंय फास्ट टेलिस्कोप कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चीन या देशाने त्या ठिकाणी हा फास्ट टेलिस्कोप त्या ठिकाणी विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न, महासागर आणि वातावरणाचे सर्वेक्षण करण्यासाठी नासाने अलीकडे प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे नाव काय? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पेस, PACE, पेस असा हा त्या ठिकाणी उपग्रह आहे. पुढचा प्रश्न 18व्या नंबरचा, झिरकॉन क्षेपणास्त्र सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अलीकडे कोणत्या देशाने प्रक्षेपित केले आहे? पहिला आहे झिरकॉन क्षेपणास्त्र आणि दुसरा आहे सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. हे 2 क्षेपणास्त्र नुकतेच विकसित करणारा देश कोणता आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रशिया या देशाने झिरकॉन क्षेपणास्त्र आणि सुपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रजापालन हमी दारकस्तू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रजापालन हमी दारकस्तू नावाची एक योजना आहे, तर ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? अशा पद्धतीचा हा असणारा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेलंगणा या राज्याने प्रजापालन हमी दारकस्तू नावाची योजना सुरू केलेली आहे. पाहूयात पुढचा आणि शेवटचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे? म्हणजे नरसंहार केलाय म्हणून अशा पद्धतीचा आरोप करून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये खटला दाखल करणारा कोणाच्या विरोधात? इस्रायलच्या विरोधात. कारण इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये इस्रायलने त्या ठिकाणी अनेक लोकांचे बळी घेतलेले आहेत, निष्पाप लोकांचे, म्हणून त्यांच्यावर असणारा खटला दाखल करणारा देश कोणता? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दक्षिण आफ्रिका या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे. कोणाच्या विरोधात? इस्रायलच्या. कशासाठी? नरसंहाराच्या विरोधात. आणि याच्यावरच आधारित एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? अशा पद्धतीने आज आपण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन घडामोडी तुमच्यासाठी मी दररोज घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.